सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आम्ही असा निश्चय केला होता की दर श्रावण सोमवारी आपल्या पंचकृषीमध्ये असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आणि ते दर्शन तुम्हाला देखील घडवून आणायचं आहे. सो आज मी, सोनाली आणि विहा आम्ही तिघंही जातो आहे श्री आमणेश्वराच्या दर्शनाला. बुरुंबाड येथे असलेलं हे आमणेश्वराचं अतिप्राचीन मंदिर आहे. सो तिथे आपण दर्शन घ्यायला जातोय. बऱ्याच वेळा आपण आमनेश्वराचं दर्शन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलंय, पण आजच्या श्रावण सोमवारी आमनेश्वराचं दर्शन घ्यायला आम्ही देखील जातोय. सो तुम्ही देखील व्हिडिओमध्ये बनून राहा. चला, विहा आणि सोनाली तयार झाली आहे. सोनाली, चला विहा बघू दे. विहा विहा इकडे बघ. वरती बघ. चल, येतेस ना? नाही येते? तू येतेस ना? तू येतेस? कशी तयार बघा कशी झाली आहे. हा येते. चला निघूया. पाऊस नाहीये त्याच्या अगोदर निघूया पटापट. चला, प्रवासाला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मोरया. चला, आपण निघालो आहे सरन मार्गे, मागजन पुलावरून मग आमणेश्वर बुरुंबाडच्या दिशेने. रस्ता बघा कसा मस्त वेगळा आहे. तर पावसाची सर येऊन गेली आहे आणि निसर्ग बघा कसा गावाकडे सध्या पावसाच्या दिवसांमध्ये खुलून निघालाय. हा 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 हा. चला, आपण पण आता थेट निघूया मागजन, आपलं सरण पुलावरती. मागजन सरण पूल म्हणतात, तर तिथे थांबूया. दादा आपला वडापावला आहे ना, तिथे थोडा आपण दरवेळी थांबतो. आज उपवास आहे त्याच्यामुळे काय आपण आज खाणार नाही आहोत, पण दादाची विचारपूस करून आपण पुढे जाऊया. चला. कुठे बिया वाव वाव करते, सगळे ग्रीनरी दिसते तेव्हा. नमो नमो आमनेश्वराय, नमो नमो. हा, मंडळी, आता आपण येऊन पोचलोय सरन पुलावरती, सरन मागजन पुलावरती. इकडेच आपल्या पदादादाचं वडापावचं दुकान आहे. क्षणभर विश्रांती. दादा हाय करा. वहिनी साहेब म्हणतात हाय करा. सकाळी पण चालू आहे आता. हा ना, आज सोमवार आला, नाही तर आज उपवास आहे. चला, गणपती बघायला येऊ तेव्हा खाऊ. चहा उपवास आहे, दर्शन घेतो. आम्ही काहीच नाही खाल्लंय आणि मग म्हटलं काय ते आपले निहारी करतात ती पण नाही केली आहे. असं चालू आहे. जाऊन येतो. कधी आला तर आपल्या पदार्थाचा वडापाव इकडे फेमस आहे. संध्याकाळी गर्दी असते. चल, जाऊन येतो. चला, ह्या बाजूने आपल्याला जायचंय. चला मंडळी, फायनली श्री आमनेश्वराला आपण पोहोचलो आहोत. भक्त भाविकांची देखील रेलचेल आहे. चला उतरूया. चला, विहाला आपण पहिल्यांदा की दुसऱ्यांदा आणलाय? चला चला, आमनेश्वर महाद्वार. चला आतमध्ये जाऊया. चला, चप्पल गाडीत आहे. मंडळी, आपण मंदिर परिसरात पोचलो होतो. नारळ घेत होतो, नारळ फुलं. तर इकडे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत. नमस्कार सर, नाव कसं तुमचं? माझं नाव सतीश भागवत. मी इथे बुरुंबाडमध्येच राहतो. अच्छा. ते व्हिडिओ पाहतो बरेचसे, आता बघून खूप छान वाटलं म्हणून हाक मारलं तुम्हाला. धन्यवाद, भेटून छान वाटलं. चला, आपण आजींकडून नारळ फुलं घेतले. बेलपत्र पण आहे ना? चला, केळी किती? 70 रुपये. हो ठीक. इथे गुगल पे नाही ना, मी कॅश ना. चला पहिलं पाय धुवायला जायचंय. चला, सावकाश शेवाळा आहे.
मंदिरात जाण्या अगोदर पाय धुवायला लागतात. कपडे भिजू नको या, असेच थोडेसे आपण पाय धुवून घेऊया, कारण आपण बाहेरून आलेलो असतो. तर या मंदिरामध्ये प्रवेश करताना कारण अगोदरच इकडे बाजूलाच पाण्याची व्यवस्था आहे, तिथे पाय धुवून आत जावं लागतं. चला, बाहेरून बघा किती मंदिर भव्य दिव्य वाटतं, जबरदस्त. चला, विहायला मजा वाटते आज. तर ये 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 येऊ दे, जोरात येऊ दे, जोरात येऊ दे. रेनकोट नाही आणलाय. चला. अरे वा, उजवा पाय टाकला. हे बघ, आम्हाला बापट, आम्हाला हे हां. चला मंडळी, दर्शन घेऊया. श्री आमनेश्वराय नमो नमः. चल बिया. चला, दर्शन झालं, नारळ पण मिळाला. या, पिशवी आहे माझ्याकडे. आमनेश्वर महादेवांचं दर्शन झालं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा आहे. नो बेटा, ठेव ठेव ठेव, गणपती बाप्पाच आहे. ठेवा ठेवा ठेवा. चल. चला, बाय बाय कर. चल. छानपैकी दर्शन झालंय आणि आलिम साहेबांची भेट झाली. नमस्कार. नमस्कार. झालं दर्शन? हो झालं. अरे वा, छान. चला. विहा कोण आहे? नंदी महाराज आहेत. हात लाव, हात लाव, हात लाव. हा हा, लहान होते, आणलं होतं ना त्याला इथे. हा. खरं तर मंदिर परिसरामध्ये एवढं प्रसन्न वातावरण आहे आणि पाण्याचा देखील अभिषेक केला जातो या ठिकाणी, जलाभिषेक. इथे बघा, हे छोटंसं दुकान आहे, इकडे नारळ वगैरे किंवा प्रसाद वगैरे मिळतो. मी पुढच्या सोमवारी येत असाल तर नक्कीच दुकानामध्ये छान छान खाऊ देखील आहे. आम्ही आता कॅश नव्हते आणले, आम्हाला वाटतं गुगल पे वगैरे चालेल. चला बघा, छान मस्तपैकी प्रसन्न वातावरण आहे. इकडे बघा दीपमाळ आहे, समोर पण मंदिर आहे म्हणतात. आणि आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे आपण आता घरच्या दिशेने निघूया. काय खाऊन नव्हतं आलो, त्याच्यामुळे दशमी करायला घरी जाऊया. चला विहा, ए विहा, विहा जय जय केलं. विहाचं मला हसायला येतं. हां, तिकडे पाण्याचं कुंड आहे मोठं आणि समोर आहे ना, तिकडे कमळ वगैरे येतात त्या बाजूला. याच्यात येतात की नाही माहिती ना. चल निघूया. ही बघा, ही शाळा आहे ना, वाघजांची शाळा आहे. आणि आत्ता शाळा सुटली, आपण इथे एका ठिकाणी खाऊ घ्यायला थांबलोय. बस पण आली, एसटी पण आली, लाल परी आली. इथे कट टू कट ना, आपण साईडलाच थांबलोय. बघा, मुलं बघा गडबड करतायत, काही गडबड करतायत. हां, चला मंडळी, श्री आमनेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही घरच्या दिशेने आहोत. सरम पुलाजवळ पोचलोय. हे बघा, चला पदार्थाला बाय बाय बोलून आपण निघूया. मगाशी पावसाचं वातावरण होतं, पण आता बघा मस्तपैकी ऊन पडलंय. विया बघा, विया मस्तपैकी बसले मध्ये. चला आता घरी जाऊया. मस्तपैकी छान असं दर्शन पण झालंय आणि मस्त वातावरणात पावसाने खरं तर साथ केली आहे, नाही तर आम्ही भिजलो असतो. मस्तपैकी कडक ऊन पडले आता.
चला मंडळी, फायनली आमनेश्वराचं दर्शन घेऊन घरी आलोय. आणि कसं आहे, खूप दिवसांनी आमनेश्वरला गेलो आणि पावसाळ्यात आमनेश्वराला भेट देणं किंवा ब्रुंबाड गावाला भेट देणं एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला. रस्त्याने जाताना सगळीकडे दुतर्फा हिरवाई दिसली आणि मजा आली. फायनली आमनेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो आणि एक वेगळाच आनंद मिळतो जेव्हा मी आमनेश्वराला जातो तेव्हा. एक वेगळंच समाधान मिळतं. अतिप्राचीन मंदिर आहे. कधीतरी आपण पुन्हा आमनेश्वराला भेट देऊ, तेव्हा तिथला इतिहास किंवा प्राचीन इतिहास काय आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करू. आज होता दुसरा श्रावण सोमवार. दुसऱ्या श्रावण सोमवारी घेतलेलं बुरुंबाड गावच्या आमनेश्वर मंदिराचं दर्शन. सो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि ब्रुंबाड, सरंद आणि माखजन या आजूबाजूच्या परिसरातली जे कोणी गावातले रहिवासी आहेत आणि मुंबईला आहेत आणि हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. चला मंडळी, तुर्तास आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि दुसऱ्या सोमवारचा हा आपला होता आमनेश्वर मंदिराचा व्हिडिओ, आमनेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ. तर चला मंडळी, भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, यो कोकण. आपलं जसं काळजी घ्या.